हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं. चॅनलवर नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही याच्या अगोदरचा माझा जर व्हिडिओ बघितला नसेल तर तो माझ्या चॅनलवरती नक्की जाऊन व्हिडिओ बघू शकता. जो हा व्हिडिओ टाकते मी ह्याच्या अगोदरचा जो व्हिडिओ आहे तो याच संबंधित आहे. फक्त त्याच्यावरती मी काही बोललेले नाही. फक्त मी ते तुम्हाला एक गाणं ऐकवण्यासाठी तो व्हिडिओ शूट करून टाकला. त्याच्यामध्ये जे आमच्या रीतीने गाणं म्हटलं जातं ते गाणे खूप सुंदर असतात. फर टाकणी असा हा कार्यक्रम आहे आणि त्याच्यामध्ये म्हटलेले जे गाणे आहेत ते खूप छान प्रकारे म्हटले जातात. गावातल्या ज्या वयस्कर बायका असतात, जुन्या बायका असतात त्या, आणि आता तरुण पिढीला पण हे गाणे येतातच. तर अशा सगळ्याजणी मिळून मस्तपैकी ते गाणे ह्या कार्यक्रमामध्ये म्हणतात आणि तेच गाणं ऐकवण्यासाठी मी नुसतं ते व्हिडिओ 5 ते 6 मिनटाचा शूट करून टाकला होता. तर तो नक्की तुम्ही व्हिडिओ बघा. आता त्या व्हिडिओमध्ये काय झालं होतं किंवा तो व्हिडिओ कशाबद्दलचा होता किंवा त्या व्हिडिओमध्ये काय आहे किंवा तो व्हिडिओ कशासाठी आहे किंवा आमचे हे कार्यक्रम कशासाठी असतात, हे सगळं मी तुम्हाला आता त्या व्हिडिओचं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. फरक एवढाच आहे की तो पण व्हिडिओ असाच आहे आणि हा व्हिडिओ त्याच व्हिडिओसारखा आहे. फक्त तो व्हिडिओ आधीचा आहे आणि हा त्याच्या पुढच्या ह्याचा व्हिडिओ आहे. तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की मस्तपैकी नवरी वगैरे छान नटून थटून आलेली आहे. तर ह्याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का, मी ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे की हे कार्यक्रम कशासाठी केला जातो. तर हा आहे लग्नाच्या आदल्या दिवशीचा संध्याकाळचा कार्यक्रम, ज्याच्यामध्ये नवरदेवाकडचे जे काही मेन माणसं असतात, जसं की नवरदेवाचं चुलता म्हणा किंवा जे मोठ्या मोठ्या मानाने मोठे असणारे जे लोक असतात ते नवरदेवाकडचे नवरीच्या घरी येऊन हे जे हे जे बसलेले आहेत, हे नवरीच्या जे पुढं बसलेले आहेत बघा, हे काय तुम्हाला माणसं दिसत असतील टोपी वगैरे घातलेले, तर हे नवरदेवाकडचे माणसं आलेले आहेत. आणि आपल्या इकडचे जे मानसन्मानित लोक असतात ते नवरदेवाच्या घरी जाऊन अशाच प्रकारे त्यांच्या इथे सुद्धा कार्यक्रम केला जातो आणि तशाच प्रकारचा इथे सुद्धा कार्यक्रम केला जातो. तर आता आहे ज्या 5 ते 6 सवाशिणी असतात ह्यांच्यामध्ये मी सुद्धा होते, पण मला हा पूर्ण व्हिडिओ शूट करता यावा म्हणून मी ह्यांच्यात मिक्स झाले नाही. तर माझ्या बदल्यात मग नंतर दुसरी एक तिथे उभी राहिली, असं झालं. तर मस्तपैकी ज्या नवऱ्या आहेत त्या मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की आमच्या लग्नामध्ये 2 नवऱ्या आहेत. तर ह्या त्याच 2 नवऱ्या आहेत. ह्या अगोदर तुम्ही बघितले असाल तर ह्या मस्तपैकी छान नटून थटून आलेल्या आहेत आणि हेच व्हिडिओ असाच सेम व्हिडिओ मी अगोदर पण टाकलेला आहे. त्याच्यामध्ये फक्त गाण्यांसाठी मी तो व्हिडिओ शूट करून टाकला आणि आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकं काय आहे किंवा या रीती कशासाठी केल्या जातात. तर तुम्ही बघत असाल की आता ही जी मोठी नवरी आहे हिला ओवाळणं चालू आहे. याच्यामध्ये 5 सवाशिनी मस्तपैकी तिला हळदी कुंकू वगैरे लावून टीका वगैरे लावून तिला 5 जणी ओवाळतात. म्हणजे आता ह्याच्यामध्ये काय केलं जातं माहिती का, नवरदेवाकडचे जे असतं, जे नवरीला घेतलेलं असतं त्यांनी साडी जोडी म्हणा, सगळं मंगळसूत्र म्हणा, जोडवे म्हणा, हे सगळं आजच नवरीच्या घरी येतं, नवरदेवाकडनं आजच पाठवलं जातं आणि ते या 5 सवाशिनींद्वारे तिला दिलं जातं. तर याच्यामध्ये आता मस्तपैकी तिला ओवाळलं वगैरे आहे आणि जे नवरदेवाच्याकडनं आलेलं आहे तर ते तिला ओवाळून 5 जणी सवाशिनी प्रत्येकीने एक ओवाळायचं. आणि हे बघा तुम्ही बघत असाल तर तो सगळा नवरदेवाकडनं आलेला बस्ता असतो लग्नाचा, ज्याच्यामध्ये सगळं असतं, नवरीच्या साड्या वगैरे सगळं. तर नवरीला असं ओवाळतात आणि 5 जणी मिळून तिच्या अंगावरनं हे जे नवरदेवाकडून आलेला बस्ता असतो लग्नाचा तो तिच्या अंगावरनं 5दा फिरवलं जातं. आणि आता ह्या दोन्ही नवऱ्या जी उद्याच्या लग्नाची साडी असती हळदीची पिवळ्या कलरची, लग्नाची ती वेगळी साडी असती, पण हळदीसाठी सुद्धा एक स्पेशल साडी असते पिवळ्या कलरची तर ती सुद्धा आता त्या मस्तपैकी चेंज करून येणार. आणि तुम्ही जर बघत असाल तर व्हीलचेअरवरती नवरीची आई आहे. मला खरंच त्यांच्यासाठी खूप वाईट वाटतं की बिचाऱ्या म्हणजे त्यांना डायबिटीज आणि इतर काही असे प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यामुळे त्या चालू वगैरे शकत नाहीत. तर अशा प्रकारे खूप असं वाईट वाटतं एखाद्याचं असलं तर. तुम्ही बघत असाल की जी आता उद्याची नवरी नटणार आहे ती आजच नवरी नटून आलेली आहे आणि मंगळसूत्रसुद्धा आजच घातलं जातं. जे मोठं मंगळसूत्र असतं ते आज घातलं जातं आणि उद्या छोटं मंगळसूत्र नवरदेव घालतं. फक्त आज जेवढा नवरदेवाकडनं आलेलं असतं साड्या वगैरे सगळं दागदागिने सगळे जे आलेले असतात जोडव्यासकट सगळं, कानातले पायातलं पैंजण वगैरे सगळं आज नवरी घालते आणि फक्त ही साडी उद्या लग्नामध्ये चेंज करून जी मेन लग्नाचा शालू असतो लग्नाचा शालू ते उद्या घालते. आणि नंतर जेव्हा ती परत विदाई सुरू असते त्या नवरीची तेव्हा परत ही येलो कलरची साडी घालून ती आपल्या नवरदेवाच्या घरी जाते. असा हा कार्यक्रम आहे.
तर याच्यामध्ये नवरदेवाकडचे नवरीकडे आणि नवरीचे नवरदेवाकडे असं जाऊन आता नवरदेवच सगळं बस्ता घेत नाही, तर नवरी नवरदेवाकडच्यांना बस्ता घेतात असं असतं. तर खूप छान अशा रीतिरिवाजी केलेल्या आहेत जुन्या लोकांच्या. नवरदेवाचा खर्च किंवा नवरीचा खर्च असा कमी व्हावा म्हणून असं काही असतील या चालीरीती. तर आम्ही बघत असाल, मी तर खूप मस्त मागे राहिले आणि माझा दादू तर खूप गरम होत होतं म्हणून कूलरच्या पुढे जाऊन वगैरे उभा होता आणि मी मस्तपैकी निवांत व्हिडिओ काढत होते. चला, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल किंवा तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब अजूनही नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. असेच नवीन प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्या पुढे आणणार आहे, तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.